पुढची बातमी बघूया। सोलापूरमधील बार्शी तालुक्यात शेतीचं अतोनात नुकसान झालंय। जवळपास 1 लाखापेक्षा अधिक शेतकरी बाधित आहेत। मोठ्या कष्टाने पिकवलेल्या पिकांची जी अवस्था झाली आहे ती बघून शेतकऱ्यांना आता पुढे काय करायचं असा प्रश्न पडतोय। शेतकऱ्यांनी सोयाबीन तसंच कांदा पिकासाठी एकरी किती खर्च केलेला आहे आणि त्यातून आता उत्पन्न किती मिळतंय याचं गणितच पुढारी न्यूजवर सांगितलं। आणि सरकार आता जी मदतीची घोषणा करतंय त्याने शेतकऱ्यांना खरंच मदत होणार आहे का याची सगळ्याची माहिती सुद्धा सविस्तरपणे दिली गेली आणि त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी चर्चा केलेली आहे। बघूया। बार्शी तालुक्यातल्या एका गावामधल्या शेतामध्ये मी उभा आहे आणि शेताचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्याचा एक पुन्हा एकदा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। आपण ही शेती पाहतोय ज्या शेतामध्ये सोयाबीन पीक होतं। काही ठिकाणी सोयाबीन आपल्याला दिसते, काही ठिकाणी आता पाणी दिसते। पाणी यासाठी दिसते की या ठिकाणची माती जी होती पूर्णपणे वाहून पलीकडच्या बाजूला गेलेली आहे आणि या ठिकाणी आता काहीच उरलं नाही। या शेतीवरती त्यांचं कुटुंब कसं चालत असतं हे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। काय तुमची शेती किती या ठिकाणी आहे आणि किती उत्पन्न त्यातून अपेक्षित होतं सुरुवातीला आम्हाला सांग। माझं इथं मांडेगाव ह्याच्यात 170 गट नंबरमध्ये 4 एकर शेती होती। ते सुरुवातीला नांगरणी, पेरणी, बियाणं, खतं, खुरपणी, कोळपणी यात जवळजवळ 40-45 हजार रुपये खर्च झालेला आहे। कर्जाचा विषय म्हणजे मी आत्ता हे कर्ज 15 रुपयानं जवळ नव्हता। आयडीबीआय बँक कागळगाव इथून मी 1,80,000 रुपये मे महिन्यात पीक कर्ज काढलं होतं आणि ह्यात सगळं उत्पन्नासाठी खर्च केला होता। जवळ 1 रुपया नसताना कर्ज काढलं, सगळं घातलं। आता मला बँकेतनं तगादा लावला तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही काय दुसरा। या सगळ्याचा 1 एकरी प्रमाणे आणि तुमचा असणारा प्लॉट याच्यानुसार तुम्ही सविस्तर बेरीज 1 एकराप्रमाणे सांगायचं म्हणलं तर नांगरणीसाठी 2,000 रुपये एकरी लागतात। नंतर त्यातनं कुळवणी करावी लागते, थोडीशी मुगवणी करावी, त्याला 2,000 रुपये लागतात। नंतर पेरणीसाठी 1,000 रुपये आणि बियाणं आणि खतं ह्याला कमीत कमी 5,000 रुपये लागतात। जवळजवळ 4,000 रुपयाला पिशवी जाईल। सोयाबीनच्या बियाची 25 किलोची पिशवी 4,000 रुपयाला आहे आणि आमचं 1 क्विंटल सोयाबीन जातं परत 4,000 रुपयाला। याचा सगळा ताळमेळ लावला। पुन्हा खतं आहेत, बियाणं। एका बॅगमध्ये 1 एकर पेरणी होती। 4,000 रुपयाला बॅग आहे 1 एकराची। एका एकरा बॅगमध्ये 1 एकर पेरणी होतं। किती उत्पन्न येतं त्यातून की 10 क्विंटल उत्पन्न होतं सरासरी। एक क्विंटल 4,000 रुपये दर आहे। क्विंटलला 4,000 रुपये 40,000 रुपये एकरी झाला असतं हे आलं असतं तर आता खर्च होतो जवळजवळ 20-25 हजार रुपये एकरी खर्च आहे। त्याला सगळं पदरनं ते करायचं हे आलेले आहे आणि सरकार देणारं मदत किती 8,000-8,500 रुपये हेक्टरी। एकराचा हिशोब केला तर 3600-3400 रुपयाचे समथिंग पैसे येतात। 3600 रुपये माझी नुसती एक बॅग आहे 4,000 रुपयाची। बियाची बॅग 4,000 रुपयाची। कुठं निघणार खर्च? आता काय येत नाही, 1 रुपया सोयाबीन विकायला मिळणार नाही मला। कांद्याचं देखील तर आम्हाला तसं सांगा, एकरी किती खर्च येतो, कशा कशावरती येतो, त्यातनं उत्पन्न किती मिळतं आणि आता सरकार काय जाहीर करायला लागतं? कांद्याचं नांगरणीपासून सुरुवात होते। नांगरणीला 2,000, सरी काढायला 2,000, बियाणाला 1,200 म्हणजे 2,000 रुपये भाव आहे बी घ्यायला। तिथून पुढे कांदा लागवडीचा खर्च 12,000 रुपये एकरीने बोधावर लावून घेतले होते। ड्रिपचा खर्च आहे 22,000 रुपये, ते बी साधं ब्रँड नाही। असा सगळा खर्च आतापर्यंत 40-42 हजार रुपये एकरी झाला आहे आणि इथून पुढं वेगळा होणार। पण आता हे सगळंच गेलेलं आहे। 1.5 एकर क्षेत्र होतं तर 1.25 एकराला माझा 20 हजारच्या आसपास खर्च झालेला आहे आणि 1.25 एकर सोयाबीन होतं पण ते पूर्ण धुवून गेलं कारण नदीकाठी आमचे 222 गट नंबर आहे, पूर्ण नदीकाठीच आमची जमीन आहे। ही सगळी कष्ट, हे सगळे समस्या, या सगळ्या संकटांना पार करून आता हा शेतकरी पुन्हा एकदा उभा राहण्यासाठी सरकारनं तात्काळ या सगळ्यांना मदत जाहीर करून त्यांच्यापर्यंत ही पोहोचवावी अशीच विनंती आम्ही पुढारी न्यूजच्या माध्यमातून देखील करतोय। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, बार्शी, सोलापूर।